नमस्कार, मी ऐश्वर्या केडेकर. दीप वाहिनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया बातमीपत्राला. नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. दसरा मेळाव्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटातील संभाव्य वाद मिटला. गुहागर तालुक्यातील 33 मंडळे नवरात्रोत्सवासाठी सज्ज. पोलीस यंत्रणेकडून कायद्याचे पालन करण्याचे आदेश. अधिवक्ता परिषद कोकण प्रांत खेड तालुका कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट सिद्धेश बुटाला यांची निवड. राज्याला ऑक्टोबर हीटचा तडाखा. उकाडा वाढल्यामुळे घामाच्या धारांनी नागरिक हैराण. 10वी-12वीच्या परीक्षा शुल्कामध्ये 10% वाढ. शिक्षण मंडळाच्या खर्चात वाढ झाल्यामुळे निर्णय. आणि विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची रेल्वे प्रशासनाकडून धरपकड. एका दिवसात 8,66,000चा दंड वसूल. पाहुयात सविस्तर वृत्त. शिंदे गटाचा दसरा मेळावा ओव्हल किंवा क्रॉस मैदानावर होणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. त्यामुळे आता दसरा मेळाव्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटातील संभाव्य वाद हा मिटलाय. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने केलेला अर्ज हा मागे घेण्यात आलाय, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दिली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेली 50 वर्षे शिवतीर्थावरून ज्वलंत हिंदुत्वाचे विचार अखंडपणे देत आले. यावर्षी देखील शिवसेनेचा दसरा मेळावा त्याच उत्साहात व्हावा आणि हिंदू सणांमध्ये एकमेकांमधील वाद टळावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा अन्य ठिकाणी होणार असल्याचं जाहीर करून सामंजस्याची भूमिका घेतली, असं सरवणकर यांनी सांगितलंय. गणेशोत्सव संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने वेध लागले ते म्हणजे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाचे. 15 ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतोय आणि याच पार्श्वभूमीवरती नवरात्रोत्सवासंदर्भात पोलीस यंत्रणेकडून गुहागर येथील शृंगारतळी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये बैठक संपन्न झाली. यावेळी पोलीस यंत्रणेकडून कायद्याचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले. 15 ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतोय आणि याच धर्तीवरती तालुक्यातील 33 नवरात्र उत्सव मंडळांना या ठिकाणी बोलवून शासनाने दिलेल्या नियम आणि अटींचे पालन करा असे आदेश पोलिसांनी सर्वांना दिले आहेत. अधिवक्ता परिषद कोकण प्रांतच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याची कार्यकारिणीची नियुक्ती घोषणेचा कार्यक्रम खेड येथे पार पडलाय. तरी अध्यक्षपदी सिद्धेश बुटाला हे आता विराजमान झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट पारिजात पांडे, प्रांत कार्यकारिणी उपाध्यक्ष प्रकाश साळसिंगकर, प्रांत कार्यकारिणी ज्येष्ठ सदस्य ॲडव्होकेट दीपक गायकवाड, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अविनाशता भाऊसाहेब शेट्टे, प्रांत कार्यकारिणी उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रिया लोवलेकर तसेच जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद जाडकर आणि ॲडव्होकेट प्रफुल्ल दामले यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून अधिवक्त्यांना मोलाचे मार्गदर्शन दिले. वळूयात पुढच्या बातमीकडे. देशभरातून मान्सून माघारी फिरताना दिसून येतोय. यामुळे राज्यातील पावसाने आता विश्रांती घेतली आहे. राज्यात संमिश्र वातावरण गेल्या काही दिवसापासून अनुभवायला मिळतंय. दिवसा सर्वाधिक तापमान आणि रात्री थंडी पडत असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. अशातच आता ऑक्टोबर हीटचा तडाखा बसतोय. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ दिसून आली आहे. विदर्भात कमाल तापमान 35च्या पुढे जाऊन पोहोचलंय. उकाडा वाढला असल्यामुळे नागरिक आता त्रस्त झाले. तसेच मुंबई पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यात उकाडा हा वाढतच आहे. रायगड जिल्ह्यातील आंबेड टोल राज्यमार्गावरील कोकरे घाटातील मुख्य वळण हे धोकादायक झाले. खोल दरी जवळील वळणावरती अर्धवट बांधकाम असल्यामुळे या वळणावर भरधाव वेगाने येत असलेल्या वाहनांना अपघातांना सामोरे जावं लागते. शासनाचे लाखो रुपये खर्च करून अखेर धोका हा कायमच आहे. राज्यमार्गावरील कामे होत असताना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसून येत नाहीये. शिवाय दिशाफलक ही नसल्यामुळे या वळणावरती काम चालू असल्याचे प्रवासी वर्गाला निदर्शनास येत नाहीये. त्यामुळे या ठिकाणी वाहनांचा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. संबंधित ठेकेदारावर सार्वजनिक बांधकाम विभाग मेहरबान असून प्रवासी वर्गाच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र आता समोर आहे. पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे 10वी-12वीच्या परीक्षा शुल्कात आता 10% वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलाय. जून-जुलैच्या पुरवणी परीक्षेपासून 10वी-12वीच्या परीक्षा शुल्कात ही 10%ची वाढ करण्यात आली आहे. परिणामी पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुल्क वाढीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. राज्य शिक्षण मंडळानं 2017 नंतर परीक्षा शुल्कामध्ये कोणतीही वाढ केली नव्हती, पण दरम्यानच्या काळात शिक्षण मंडळाच्या खर्चात वाढ झाल्यामुळे होणारा तोटा नियंत्रणात आणण्यासाठी शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात
आलं असल्याचं म्हणण्यात आलंय। याचबरोबर 10वी आणि 12वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना आता वर्षातून 2 वेळा परीक्षा देणं बंधनकारक नसेल असं वक्तव्य नुकतंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं होतं। विद्यार्थ्यांवर एका परीक्षेचं असणारं दडपण कमी करण्यासाठी वर्षातून 2दा बोर्ड आणि प्री बोर्ड अशा परीक्षा घेतल्या जाणार असून सर्वच विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा बंधनकारक नसेल असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। तर फेब्रुवारीमध्ये मार्च 2024 मध्ये होणाऱ्या 12वीच्या लेखी परीक्षांसाठीची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 9 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आली आहे। पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये इयत्ता 12वीची परीक्षा 21 ते 23 मार्च दरम्यान पार पडणार आहे, तर 10वीची परीक्षा 1 ते 22 मार्च या कालावधीत पार पडणार आहे। मुंबईत परराज्यातून येणाऱ्या ट्रेन्स बरोबर लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची गर्दी देखील आता सणासुदीच्या काळात वाढती असल्याची दिसून आले। मात्र हीच गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं तिकीट विना प्रवास करणाऱ्यांची धरपकड करण्यासाठीची विशेष मोहीम राबवली आहे। वेगवेगळ्या स्थानकांवरती वेगवेगळ्या वेळी अशा मोहिमा राबवल्या जात आहेत। अशाच एका मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय मार्गावरील एका रेल्वे स्थानकामध्ये एका दिवसात तब्बल 8,66,000चा दंड वसूल केल्याची विक्रमी कामगिरी केली आहे। ठाणे रेल्वे स्थानकामध्ये 120 TC आणि 30 GCF जवान तैनात करण्यात आले होते। मध्य रेल्वेने केलेल्या या कारवाईमध्ये एकाच दिवशी ठाण्यातून 3,000हून अधिक विना तिकीट फिरणाऱ्यांना पकडण्यात मध्य रेल्वेला यश आले। नवी मुंबईतील सानपाडामधील सीताराम मास्तर उद्यानातील व्यायामाचे साहित्य खराब झालेले निदर्शनास आले। वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी बुधवारी दुरुस्तीसाठी लोकवर्गणी काढली। आमच्याकडून वर्गणी घ्या आणि साहित्य नवीन बसवा अशी मागणी या रहिवाशांनी केली। या अनोख्या आंदोलनाची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन भेट देऊन उद्यानाची पाहणी केली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेने सानपाडा सेक्टर 7 मध्ये सीताराम मास्तर उद्यानाची उभारणी केली आहे, मात्र कोणीच याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी बुधवारी पहाटे लोकवर्गणी काढून व्यायाम साहित्य बसवण्याचा निर्णय घेतलाय। कल्याण शहराच्या पश्चिम भागात पाणी पुरवठा योजनेचा बोजवारा उडालाय। कल्याण शहरात काही भागात नळाला पाणीच येत नसल्यामुळे शिवाय जे पाणी येत आहे ते दूषित स्वरूपात येत असल्याची तक्रार येथील स्थानिकांनी व्यक्त केली आहे। असं असून देखील प्रशासनाकडून नागरिकांना पाण्याची बिलं येतातच कशी असा प्रश्न देखील येथील स्थानिकांनी उपस्थित केलाय। येत्या 7 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या महिला संघटक नेत्रा उगले यांनी दिलाय। JNPA मधील एका चॉकलेट कंपनीच्या गोदामाला 11 ऑक्टोबर रोजी लागलेल्या भीषण आगीमुळे कोट्यावधींचे साहित्य जळून खाक झाले। JNPA मधील विविध प्रकारच्या कंपन्या उभारण्यात आल्या। या मध्ये RK स्वीट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी वर्षांपासून सुरू आहे। या कंपनीतून कॅडबरी चॉकलेट मोठ्या प्रमाणात निर्यात केले जातात। सोनारी गावासमोर रोडला लागून असलेल्या मधील RK स्वीट कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली आहे। या कंपनीच्या गोदामात पुठ्ठे, रबर, पॅकिंगसाठी लागणारे रॅपरचे कागद, प्लास्टिक, निर्यातीसाठी असलेल्या चॉकलेटचा साठवून ठेवण्यात आला होता। मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवण्यात आलेल्या या साहित्याने पेट घेतला। याचबरोबर आता वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी।